आमचं कोथिंबीर वडे तयार झाले, झणझणीत आणि तिखट कुरकुरीत झाले, छान तिखट झाले. आणि लाईक करा. हे बघा कोथिंबीरची जुडे आहे, चांगले ताजी आहे एकदम. आज कोथिंबीरचे वडे बनवणार आहे. चला तर आता ह्याला बनवूया. हे बघा कोथिंबीर आता मी असं सर्व साफ करून घेते, कवलं दांडी घेते आणि याला हे बघा असं साफ करूया. हे बघा असं घ्यायचं, चांगलं स्वच्छ विच्छ धुवून घ्या. मी आता असे सर्व निवडून सर्व ठेवते आहे. हे बघा आता कोथिंबीरच्या वड्यासाठी जिरे, लसूण, थोडेसे आला आणि 5-6 हिरवी मिरची घेतले. आता हे सर्व असं कुटून पाहिजे तर मिक्सरमध्ये पण करू शकताय. मी आपली कुटून घेते. हे बघा बारीक झाले. आता तिखट झणझणीत कोथिंबीर वडे. हे बघा असे बारीक कुटायचं. एक चटणीच्या वड्यासाठी बनवलेली आहे चटणी. झणझणीत तिखट. हे बघा आता हे कोथिंबीर धुवून घेतले 2-3 पाण्याने. त्यावरचं पाणी बिणी सर्व निघून गेलं. आता याला एकदम बारीक बारीक चिरूया आणि हे बघा असं बारीक कट करून घेऊया. सिंपल रेसिपी आहे, तुम्ही पण बनवा, मुलांना खायला घाला. छान रेसिपी आहे, ही पण सिंपल आहे. हे बघा बारीक चिरून झाले कोथिंबीरचे जुडे. हे बघा असं बारीक चिरायचं. आता मी ह्याच्यामध्ये हे बघा हे बाउल घेतलं आहे. बाउलमध्ये हे कोथिंबीर चिरलेले सर्व हे बाउलमध्ये टाकले. त्यानंतर हे चण्याचं पीठ. हे बघा चण्याचं पीठ 1 वाटी घेतले. कोथिंबीर जरा जास्त आहे ना म्हणून 1 वाटी घेतले. तर कमी पडलं तर घेऊ शकता तुम्ही. हे बघा हे चटणी, हे तेल
हे बघा थोडं हळदी पावडर, थोडा लाल मसाला, थोडं धनं आणि चवीनुसार हे बघा मीठ, चवीनुसार मीठ. आता हे बघा पाणी. स्टार्ट. हे बघा पाणी थोडंसं ओतलंय. आता हे सगळं बघा मिक्स करते. हे बघा आता हे रेडी झाले. आता मी त्या ताटाला तेल लावणार. त्याच्यामध्ये मी इथं ठेवणार. ओके. हे बघा असं पसरून ठेवायचं याच्यात ताटात. थोडंसं तीळ टाकायचं वरनं. हे बघा तीळ टाकायचं असं थोडंसं. पाणी गरम करायला ठेवले. याच्यावरती झाकून ठेवायचं. 15 ते 20 मिनिटं ठेवायचं. तर तुम्ही एकदा चेक करून घ्या. शिजलं असेल तर मग गॅस बंद करा. हे बघा ते शिजले बघा. हे बघा शिजले. आता याला असं कापून घ्यायचं. हे बघा आता हे काढून घेतले. हे बघा आता चौकन कापून. चौकोन भागामध्ये कापून. चौकोन भागामध्ये हे बघा कापते. हे बघा चौकोन भागामध्ये सर्व कापून घेतले. आता हे सर्व मी आता तेल गरम झाले. हे बघा नहीं वो मैं बंद किया वो बर्तन क्या कर रहे बापू